पुण्यामध्ये महायुतीच्या वादाचा दुसरा अंक सुरू झालाय। भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे। काल मेधा कुलकर्णी यांनी शनिवार वाडा येथे मुस्लिम महिलांनी नमाज पठण आणि शनिवार वाडा बाहेरील मजार हटवावी या मागणीसाठी आंदोलन केलं होतं। मात्र या आंदोलनाच्या विरोधातच आज राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन करणार आहेत। दुपारी 4 वाजता मेधा कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये शनिवार वाडा येथे हे आंदोलन होणार असल्याचं कळतंय। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अभिजित पोते यांच्याशी। अभिजित, महायुतीमध्येच आता या एका कारणामुळे फूट पडतानाच दिसतंय, काय सांगशील? प्रियंका, गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या राजकारणाचं वातावरण जर बघितलं तर महायुतीमध्ये कुठल्याच गोष्टी अलबेल नाहीयेत। ऍटलिस्ट पुण्यापर्यंत तरी पुण्याचा विचार केला असता, कारण आधी शिवसेना शिंदे गटात असणारे दंगेकर यांनी घायवळ प्रकरणावरून चंद्रकांत पाटील आणि जैन बोर्डिंग हॉस्टेल प्रकरणावरून मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट केलं होतं। तर काल जे मेधा कुलकर्णींनी जे आंदोलन केलं शनिवारवाड्यावरती दर्ग्याच्या विरोधात आणि मुस्लिम समाजाच्या महिलांनी नमाज पठण केलं या विरोधात, आता त्यानंतर रुपाली ठोंबरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या खरं तर कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि 4 वाजता ज्या ठिकाणी काल मेधा कुलकर्णी यांनी आंदोलन केलं होतं त्याच ठिकाणी जाऊन आता रुपाली ठोंबरे ह्या मेधा कुलकर्णीच्या विरोधात आंदोलन करणार आहेत। खरं तर मेधा कुलकर्णींनी हा विषय समोर आणल्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी मोठी टीका काल मेधा कुलकर्णी यांच्यावरती न्यूज 18शी बोलताना केली होती। खासदारांचा यात संबंध काय किंवा का पुण्याचं सुसंस्कृत पुण्याचं वातावरण बिघडवतंय असा सवाल रुपाली ठोंबरेंनी केला होता आणि त्यानंतर आज त्या आंदोलन करतायत 4 वाजता त्याच ठिकाणी। एकूणच काय तर महायुतीत सगळं काही अलबल नाहीये का महायुतीतले जे पक्ष आहेत तेच एकमेकांच्या विरोधात या पुणे शहरात आंदोलन करताना पाहायला मिळतात। निश्चितच अभिजित, महायुतीच्या वादाचा दुसरा अंक सुरू झालाय या सगळ्या वादामुळे असं म्हणायला हरकत नाही। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। याचबरोबर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात सुपरफास्ट 100 बातम्या।